गांधी आगमन भाग 2 रॉबर्ट सत्याग्रह द अनार्कियल रिव्होल्युशनरी क्लायमेट. रॉबर्ट सत्याग्रहासाठी काय स्थापन केले? देशद्रोह समिती 1917ला. 2 विधेयक होते रॉबर्ट कायद्यामध्ये. एक सभाबंदी, दुसरं खटल्याविना कारावास बद्दल. रॉबर्ट कायद्याविरुद्ध सत्याग्रह सभा स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी, उपाध्यक्ष होते बेंजामिन हार्निमन. हा हार्निमन काय म्हणलं होतं ह्याला? रॉबर्ट कायद्याला ब्लॅक बिल. तर हे जे रॉबर्ट सत्याग्रह आहे म्हणजे ॲक्ट 35/22 पास झाला. व्हायसरॉय काउन्सिल सदस्य कोण आहेत? शंकर नायर यांनी काय दिला? राजीनामा. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919. रॉबर्ट निषेध कोण केला आहे? होम रूल लीगने. शांताराम चाळीत फेब्रुवारी 1919ला सभा भरली होती. त्याचे अध्यक्ष होते मालवीय. सभा कोण आयोजित केली? कन्हैयालाल आणि लाला हंसराजनं या दोघांना सभा आयोजित केली होती जालियनवाला बाग हत्याकांडाची 13 एप्रिल 1919ला. गोळीबार आदेश कोण दिला? जनरल डायरने. काँग्रेस चौकशी समिती आली. अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय. काँग्रेसच्या चौकशी समितीचे अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय. मोतीलाल नेहरू सदस्य, सियादास सदस्य, गांधी आणि जयकर. हंटर आयोगाला चौकशीसाठी डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी 8 मेंबर 1+6 3 भारतीय होते. चिमनलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण, सरदार सुलतान अहमद. ओडवायर निर्दोष सुटला. डायरची कृती अयोग्य अशी फक्त टीका केली. डायर म्हणजे कोण? जिनं गोळीबाराचा आदेश दिला. आणि ओडवायर म्हणजे गोळ्या मारलेला तो तर निर्दोष. मोतीलाल नेहरू इंग्रज समर्थक भूमिका त्याग केला आहे. इथून पुढे ह्याच्यापासून इंग्रज समर्थक भूमिकेचा त्याग केला आणि भारतीयाच्या भूमिकेला महत्त्व दिले. पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता मायकल ओडवायर. सैनिक कमांडर होता रेजिनाल्ड एडवर्ड हेनरी डायर याने गोळ्या चालवल्या. डायर निर्दोष, ओडवायर कृती अयोग्य. डॉक्टर सत्यपाल सैफुद्दीन किसलू यांना काय केली? अटक. ब्रिटिश जनता जनरल डायर बचावासाठी 30,000 पाऊंड निधी जमा केला. मग 30,000 पाऊंड उभारण्यासाठी मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राला काय केली होती मदत. 1940 उधम सिंगने ओडवायरला ठार केले. गांधी सत्याग्रह पहिला 1906ला. साबरमती सत्याग्रह आश्रम 1916ला आणि वर्धा सेवाग्राम आश्रम. 1903 इंडियन ओपिनियन ऑपरेशन काढलं. 1919ला यंग इंडिया. 33ला नवजीवन आणि हरिजन वृत्तपत्र. साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील कोचारबा येथे होता. प्लेग साथीमुळे तो हलवला. जालियनवाला बाग आणि ब्रिटिश अत्याचार. रलिया रामला पोटावर रांगण्यास
सैनिकांनी सांगितल्याने सैनिकांनी लाथा मारल्या. लाथा. सुंदर चौथ्या पट्ट्याला बेशुद्ध पडला. सुंदर होता बेशुद्ध पडला. यल कहानचंद अंध होता, याला पोटावर रांगण्यास भाग पाडले. रेलियारामला लाथ मारली. लाला बळीराम कपूर याला अटक करून 12x15 खोलीत बंद केले. ह्या जालिनवालासाठी पदव्या परत कोणी केल्या? रवींद्रनाथ टागोर. नाईटहूड ही केली. सरोजिनी नायडू केसरी हिंद केली. 6 एप्रिल 1919 तारीख होती. दिल्ली स्वामी श्रद्धानंद आणि हकीम अजमल खान नेतृत्व केलं 6 एप्रिल 1919ला. मुंबईमध्ये गांधी आणि सरोजिनी नायडू. पंजाबमध्ये किचलू आणि सत्यपाल हे दोघांमध्ये होतं मॅटर. 18 एप्रिलला मागे घेतला. हे होम रूल लीगचं आहे. होम रूल लीग स्थापन केली ॲनी बेझंटना. मोतीलाल नेहरू होते मेंबर. चित्तरंजन दास होते. जवाहरलाल होते. मालवीय होते. सप्रू होते. जिना होते, ते मुंबईचे होते. सचिव कोण होते? जे ॲनी बेझंट वालेबाईचे सचिव होते अरुण डेल. आणि टिळकांनी स्थापन केले ते पुण्याला केले. अध्यक्ष कोण होते? टिळकांच्या ह्याचे अध्यक्ष होते बाप्टिस्टा. नागपूर वर्धा म्हणजे सचिव केळकर. नागपूर वर्धा म्हणजे सचिव होते. नागपूरला काम करायचे. वर्धा नागपूरला म्हणजे सचिव होते केळकर. अध्यक्ष होते बाप्टिस्टा. अमरावतीहून खापर्डे होते. विदर्भात अभ्यंकर होते. आणि सॅन फ्रान्सिस्को येथे लाला हरदळ आणि हार्डीकर होते. लाला हार्डीकर वगैरे हे होते तिकडले मेंबर. आणि होम रूलचे 1000 मेंबर होते. 1000 सदस्य होते होम रूलला. कोणाच्या? ॲनी बेझंटच्या. राहिले का काय आपला आता ह्याच्यात? नाही राहिले. 1921 मद्रास शहर चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे बकिंगहॅम आणि कर्नाटक टेक्स्टाईल मिल येथे चाललेला 4 महिन्याचा संप. 1921 मद्रास शहर चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे काय? बकिंगहॅम आणि कर्नाटक ह्या टेक्स्टाईल मिल आहेत, तेथे चाललेला 4 महिन्यांचा संप. चल ठीक आहे. ओके, भाग 2 कंप्लीट. नंतर काय पाहतो आपण ह्याच्यानंतर? खिलाफत आणि असहकार चळवळ पाहू त्याच्यानंतर.